श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारपासूनच देवी अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते। मात्र ज्यांना हे शक्य झालं नाही त्यांनी श्रावणातील उरलेल्या 2 शुक्रवारांपैकी एकदा तरी देवी अन्नपूर्णेवर धान्याचा वर्षाव आवर्जून करावा। त्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून संपूर्ण घर आणि स्वयंपाकघर गंगाजल शिंपडून स्वच्छ करावं। स्वयंपाकाच्या गॅस शेगडीवर हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून दिवा लावावा। देवी अन्नपूर्णेची मूर्ती धान्यात म्हणजे गहू किंवा तांदळात ठेवावी आणि त्यावर त्या धान्याचा वर्षाव करावा किंवा देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत हे धान्य अर्पण करत व्हावं। कुंकू टिळक लावून पूजा करावी, फुले अर्पण करावी, अगरबत्ती लावावी आणि प्रसाद द्यावा। पूजा केल्यानंतर अन्नपूर्णा स्तोत्राचा 11 वेळा पाठ करावा। शक्य नसल्यास किमान 7 वेळा हा पाठ करावा। यामुळे घरात समृद्धी येते, कुटुंबावर आशीर्वाद राहतात आणि जीवन मंगलमय होऊन अनेक प्रकारच्या समस्यांचा नाश होतो असं सांगितलं जातं। श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारपासूनच देवी अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते। मात्र ज्यांना हे शक्य झालं नाही त्यांनी श्रावणातील उरलेल्या 2 शुक्रवारांपैकी एकदा तरी देवी अन्नपूर्णेवर धान्य